सुप्रभात. आजच्या व्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. तर आता सकाळचे 8:30 वाजलेत आणि माझा स्वयंपाक अर्धवट झालेला आहे. म्हणजे डाळ वगैरे शिजवून घेतली, वांग्याच्या भाजीला पण फोडणी दिलेली एक साईडला कढईमध्ये, आणि डाळ भात आणि वांग्याची भाजी बनवायची मला, वांग्या बटाट्याची. तर भाजी वगैरे रेडी झाली, डाळ पण शिजवून झाली. आता डाळीला मी फोडणी देते आणि सोबतच स्वयंपाक करता करता एक साईडला नाश्ता पण केला आहे मी, म्हणजे काम करता करताच. कारण एक साईडला नुसता मला नाश्ता करायला वेळ नसतो सकाळच्या टायमात, कारण मुलांची शाळा वगैरे असते, अजून सुट्ट्या नाही लागल्या, त्याच्यामुळे थोडी गडबड आहे. आणि आता सध्या परीक्षा चालू आहे मुलांची, मग थोडं कसं त्यांचा सकाळी पण अभ्यास घ्यावा लागतो, कारण जेणेकरून त्यांना टायमावरती लक्षात राहायला पाहिजे आणि रात्री पण. त्याच्यामुळे थोडा टायमात हे होऊन जातो, मग आपला नाश्त्यामध्ये थोडा ॲडजस्ट करावं लागतं. तर मी आता डाळ वगैरे फोडणीवर दिली आणि भाजी पण केली. आता लगेच भात पण लावून घेईन. इथं थोडंसं पसारा झालेला आहे किचन वट्यावरती, कारण वांगे वगैरे कापले, मग थोडंसं पसारा झाला, लसणाचे वगैरे सालटे पडलेत. तर आता मी इथंच कुकराला हात लावून घेते, कारण डाळ अगोदर कुकरमध्ये शिजवली. माझ्याकडे एकच कुकर आहे, म्हणून मला एकाच कुकरमध्ये ॲडजस्ट करावं लागतं डाळ भात जर बनवायचा असला तर. आणि डबे मी लावत नाही, मला डब्याचा म्हणजे अंदाज वगैरे समजत नाही कसा लावायचा ते, त्याच्यामुळे मी डबे नाही लावत, डायरेक्टच कुकरमध्ये शिजवते वेगळं. आणि डबे लावल्यावरती कसा गॅस पण वाचतो आपला, पण मला नाही जमत, मग मी नाही करत. तर आता सकाळचे कामं म्हणजे हेच. आता कपडे म्हणजे धुणे वगैरे राहिलं आहे, धुवायचं, कपडे वगैरे धुवायचे राहिलेत. आता भात लावून देते लगेच, डाळ जोपर्यंत उकडते तोपर्यंत भाताचे तांदूळ वगैरे काढून ठेवते एक साईडला. तर आता 2-3 आम्ही आहोत माणसं, मग स्वयंपाकात मुलांना डाळ भात वगैरे बनवला का त्यांना पण आवडतो जेवायला. तर आज मी तेच गेलं आणि तिथंच मी लगेच कुठल्या पण भांड्याला हात लावला का डब्या वगैरेला का मी लगेच तिथं एका फडक्याने पुसून घेते. आता किचन वटा क्लीन करून घेते. तेलाची कॅटली आहे माझी, ज्याच्यात मी खायचं तेल वगैरे ठेवते. तर इथं मी आता लगेच कॅटल्याला पण पुसून घेतले. आणि इथं थोडंसं असं धूळ उडालेली असते, म्हणून तिथं थोडंसं सकाळच्या टायमात फडका मारून घेते. जास्त नसतं, कारण रोजच मी फडका मारते, मग होत नाही जास्त. किचन वटा क्लीन झाला का काम करायला बरं वाटतं. आता इथं लसणाचे वगैरे साल्टे आहेत, ते मी करते व्यवस्थित सगळं. नंतर बाकीचे कामं आहेत माझे ते करते. तर किचन वटा क्लीन झाला आहे, डाळ पण माझी शिजलेली आहे. आता एका भांड्यात काढून घेते, म्हणजे भांडे पण घासून घेईन आता इथं. आणि दुपारच्या टायमामध्ये मला तेवढंच काम कमी पुरतं, म्हणून मी लगेच भांड्यांना हात लावून घेते. फक्त भाताचं कुकर माझं तसंच राहीन, कारण भात मी आता लावते, मग ते व्हायला वेळ लागेल, तोपर्यंत शाळेचा टाईम होईल, मग मला जावं लागेल इशूचा डबा घेऊन. कारण शौर्याला मी शाळेत बसवून आले आणि इशूला ट्युशनमध्ये सोडून आले. तर आता शाळेत डबा द्यायला जायला लागतो इशूला, आणि शौर्याला आणायला जावं लागतं. तर इथं भाजी पण शिजली, आता लगेच भाजी पण काढून घेईन. तर भाजी अगोदर बघते मी शिजले का नाही ते. तर इथं मला थोडीशी बटाटे कच्ची वाटली, म्हणून थोडंसं पाणी घालायला पाहिजे भाजीमध्ये, कारण बटाटे व्यवस्थित शिजले मग भाजी पण थोडीशी कच्ची राहिली तर कसं म्हणजे थोडं शिजवायला पाहिजे अजून. तर थोडंसं पाणी घातलं आणि आता इथं थोडं 5 मिनटापर्यंत ठेवते, त्याच्यानंतर काढून घेणे का भांड्यात. तोपर्यंत मी घर वगैरे माझं पुसायचं राहिलं ते पुसून घेते. का शाळेत जायच्या अगोदर सगळे कामं आवरले का मग मला तिथनं आल्यावरती काही कामं राहत नाही. मग माझं कसं आहे, माझ्याकडे म्हणजे मला हातानेच मी घर पुसते फडक्याने. तर माझ्याकडे ते घर पुसायचे जे असतं त्याला काय म्हणतात मला माहिती नाही, दांडा वगैरे ते नाही आहे आता सध्या माझ्याकडे. तर मी हातानेच पुसते, एका बकेटमध्ये पाणी घेऊन थोडंसं डेटॉल किंवा फिनेल वापरते मी घर पुसायला. तर ते झालं का मग घर पुसून झाल्यावरती कपडे धुवायचे, थोडेसे कपडे धुवून घेईन. आणि कपडे वगैरे धुवून घेतले का मग लगेच डबावर पॅक केला का इशूला आणायला जाते शाळेमध्ये. सॉरी, इशूला बोलली मी आणायला, शौर्याला आणायला शाळेत जाते आणि इशूला डबा द्यायचा आहे. आता इशूचे कसे पेपर चालू आहे सध्या, म्हणजे सगळीकडेच परीक्षा चालू आहे, ती 2रीलाच आहे, पण परीक्षेमध्ये कसं ध्यान द्यावं लागेल मुलांना. सुरुवातीपासून सवय झाली का मग पुढे चालून तेवढा त्रास होत नाही, म्हणून आतापासूनच त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. तर मी आता घर वगैरे पुसून घेते, किचन पण पुसून घेईन असंच. त्याच्यानंतर कपडे धुवायचे, कपडे लावायचे, नंतर केस वगैरे विचारून शाळेत जाणार आहे. तर चला मग माझे कामं तर चालूच राहतील दिवसभर. तर इथं माझं घर वगैरे पुसून झालं आहे आणि त्याच्यानंतर मी किचन वाटा क्लीन केला. इथं पाणी म्हणजे हांड्यामध्ये भरून ठेवलं, तिथं लाल कपडा गुंडाळला आहे पाणी गार राहण्याकरिता. इथं डाळ माझी तयार झाली आहे. एक साईडला वांग्याची भाजी पण बनवून घेतली मी. आणि आता मी इशूचा डब्बा पॅक करणार आहे शाळेत नेण्याकरिता.
तर सगळं इथं कंप्लीट माझं काम सगळं आवरलेलं आहे. आता थोडीशी दुपारच्या टायमामध्ये आराम करू. शौर्यला आणल्यावरती जेवण वगैरे झालं का मग थोडंसं आराम करते. त्याच्यानंतर थोडंसं शिलाईचं काम आहे ते करून घेते आणि मग सगळे कामं माझे संध्याकाळ म्हणजे दुपारच्याच टायमात मी तुम्हाला रुटीन दाखवते दुपारपर्यंतचा काय काय असतं. 3 वाजेपर्यंत माझं काम ते सगळं. आता निघाली मी इशूला डबा घेऊन शाळेमध्ये जाण्याकरिता आणि हा आहे शाळेचा रस्ता आणि शाळेपर्यंत मी आता पोचली. इशूला टिफिन पोहोचवला का शौर्याला घेऊन घरी जाणार आहे. आणि आता इथं आम्ही आलो आहे घरी आणि शौर्य करतो ड्रॉइंग, थोडीशी पेंटिंग करतो शौर्य आणि अभ्यास झाला का शौर्याचा. त्याच्यानंतर आम्हाला लाईव्ह करायची. लाईव्ह केल्यावरती मग दुपारी थोडं झोपवते. तो झोपून उठला का मग चहा वगैरे घेऊन परत इशूला आणला जायला लागतं. तर मग आता पोराचा अभ्यास वगैरे दुपारचा चालू आहे. आणि आता शौर्य झोपून उठला. इथं चहा घेतोय आम्ही दुपारचा. शौर्य काय करते? सर्दी झाली. आता कसं सर्दी झाली बाबू? कशी काय झाली सर्दी? ते काय मी ना थंड पाणी पे, थंडे ना पाणी ना गोड करे आपली बहीण सगळं आणि आईस्क्रीम खात होता थंड, फ्रुटी पेत होता, ज्यूस पेत होता, तर त्याचे काय झाले सर. ठीक आहे. तर आता शौर्याची चहा वगैरे घेऊन झाली आणि मी आता थोडंसं काम करते शिलाईचं. आणि शिलाई वगैरे झाली का त्याच्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे. तर हाच होता माझा आजचा व्हिडिओ आणि माझं रुटीन दाखवलं आहे. सकाळी 8:30 वाजेपासून तर 3 वाजेपर्यंतचा रुटीन आहे माझा. तर व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.